हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि एक पुन्हा महत्वाची ट्रिक घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, घन काढत असताना बऱ्याचशा स्टुडंटला खूप त्रास होतो आणि मोठं कॅल्क्युलेशन करावं लागतं. पण आजच्या ट्रिकच्या माध्यमातून आपण घन एकदम काही सेकंदामध्ये काढणार आहोत. तर आज आपण पार्ट 1 बघतो आहे घनाचा, ज्यामध्ये आपण 12 ते 19 पर्यंतचे घन कसे काढणार आहेत ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एकदम सिंपल ट्रिक आहे. इथे काय करायचं आहे की जसं 12चा घन, जसं मी तुम्हाला म्हटलं की 12 ते 19चा आपल्याला घन काढायचा आहे, करेक्ट. मग आता 12चा जर घन काढायचा आहे म्हणजे क्यूब काढायचा आहे, तर आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय बघा. पहिल्या दोन प्लेसेस मध्ये 12चा घन काढायचा आहे, तर मी 12 लिहून घेईल. जसं आता इकडे 13 आहे तर 13 लिहून घेईल, करेक्ट आहे. एवढं तर लक्षात आलंच असेल. मग काय करणार मी, दुसऱ्या जागी जो अंक आहे त्याचा वर्ग म्हणजे स्क्वेअर, म्हणजे किती होईल, 2चा वर्ग म्हणजे 4, बरोबर आहे. 2चा वर्ग म्हणजे 4 आणि त्याच्यानंतर याचा घन म्हणजे काय, क्यूब, किती होईल 8. पण तुम्ही म्हणाल की हे उत्तर आहे का, नाही. नंतरची प्रोसेस बघा, म्हणजे ही प्रोसेस प्रत्येक एक्झाम्पल साठी सेम असणार आहे गाईस. मग आता बघा, इथे आपल्याला करायचं काय आहे, पहिल्या आणि शेवटच्या अंकाला आपल्याला क्रॉस करायचा आहे, म्हणजे त्याला कॅल्क्युलेशन मध्ये नाही घ्यायचा आहे. आणि मधले जे अंक आहे त्याला इंडिव्हिज्युअली डबल करायचा आहे. इंडिव्हिज्युअली डबल म्हणजे कसं रे, इंडिव्हिज्युअली डबल म्हणजे 2चा डबल 4 आणि 4चा डबल किती आहे 8. या पद्धतीने आता फक्त सिंपल एक ऍडिशन करायची आणि तुमचा आन्सर रेडी गाईस, करेक्ट. मग बघा आता 8 अधिक 4 12, 4 2 6 7 आणि इथे किती येईल 1, म्हणजे 1728 हे कशाचा घन राहिलाय, 12चा. तसंच एक एक्झाम्पल घेऊन या 13चा, ठीक आहे. 13चा घन कसा काढणार बघा, सेम आहे 1 3, बरोबर आहे. 3चा वर्ग 9, 3चा घन म्हणजे किती 27. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या याच्यात क्रॉस, शेवटच्या याच्यात क्रॉस. मग आता बघा इथे 27 आलं, तर काही लोकांना असं वाटत असेल की आता काय करायचं, बरोबर. मग 3चा डबल किती 6 आणि 9चा डबल किती 18. मग आता बघा याची ऍडिशन कशी करणार, लिहिताना मी एकच स्थानच लिहिल, बाकी कॅरी फॉरवर्ड करेल, म्हणजे सिंगल डिजिट लिहिणार मी. मग जसं आता इथे 27 आहे तर 7 लिहिल, इथे 2 कॅरी करेल मी. 18 अधिक 2 20 अधिक 9 29, मग इथे 2, मग हे किती झाले 6 3 9 2 11, कॅरी किती 1, म्हणजे 2197 इज अ क्यूब ऑफ 13. होप सो नक्कीच आवडलं असेल गाईज. तर तुम्हाला मी होमवर्क देतो आहे, नंतर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे की याच पद्धतीने 17 18 आणि 19चा घन किती येणार आहे. सो ट्रिक आवडली असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज, आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हाही माझे सेशन्स येईल तेव्हा ते सेशन्स तुम्हाला पॉपअप होईल. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.